अहमदपूर शहरात सध्या 68 कामे जिल्हा नियोजन समितीच्या बजेटमधून सुरू आहे, ज्यांची अंदाजे किंमत ही 680 लक्ष रुपये आहे, ज्यात बहुतांश कामे सिमेंट रस्त्याची आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करून घेतली जात आहेत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग अहमदपूरचा पदभार सध्या उपअभियंता भोसले यांच्याकडे आहे. या 68 कामांपैकी बरीच कामे विना वर्क ऑर्डर सुरू केल्याची तक्रार अहमदपूर येथील नागरिक वैभव बेलोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन चौकशीची मागणी केली आहे. अहमदपूर शहरामध्ये 5 कोटीच्या कामाची यादी आली होती. त्या संदर्भात भोसले व उपविभागाचे अधिकारी बांधकाम यांच्याकडे मी गेलो असता मी त्यांना म्हटले की सर, मला वर्क ऑर्डर जे 68 काम आहे त्यांची वर्क ऑर्डर मला दाखवा, कॉपी दाखवा. तर म्हणले अशी देता येत नाही. म्हणले सर व्हॉट्सअप टाका. नाही म्हणले उदगीरला ऑफिसला असते. मी उदगीरला ऑफिसला हिला फोन केला पाटील साहेबाला. तिने म्हणले मी त्यांना बोलतो त्यांच्याकडून तुम्हाला माहिती सांगतो म्हणले. त्यांचा काही निरोप आला नाही. मी सदरील चौकशी केली. तर चौकशी केल्यानंतर असं समजलं की वर्क ऑर्डर त्यांच्या नाही येतात, एक पण झाले नाही आणि सगळे कामं त्यांचे अर्ध्याच्या वरी कामं झालेले आहेत, अर्धे कामं चालू आहेत. वर्क ऑर्डर नसताना सुद्धा यांचे कामं चालू आहेत. मी त्यांच्याकडे ऑफिसला गेलो असता तर त्यांनी मला म्हटले की माझ्या ऑफिसला यायचं नाही, माझ्याकडं नाही आहे, उदगीरला जावा, तुम्ही चौकशी करा. मी सगळी चौकशी केला असता कलेक्टर मॅडमला मी कलेक्टर मॅडमपाशी गेलो असता मॅडमनी स्वतः रिस्पॉन्स दिला की असं कसं होऊ शकतंय. मॅडम त्यासाठी मी चौकशी करायलो. मॅडमनं मला म्हटलं की वर्क ऑर्डर नसताना काम कसं केले त्यांनी. तर मॅडम म्हणले मी ह्याच्यासाठीच आलो आहे, रात्रीचे 8 वाजलेत. म्हणलं ठीक आहे मी बघते म्हणल्या. मग मी माझ्या अर्ज मी त्यांना 19 तारखेला एक दिलो आहे, 15 तारखेला मी त्याच्या ऑफिसला गेलो होतो, काल 20 तारखेला मॅडमला दिलो आहे आणि आज 21 तारखेला तहसीलला एसडीओ ऑफिसला मी देऊन आलो आहे. तरी मी तात्काळ पंचनामे करा म्हणून, पण त्यांनी काही करत नाहीत. ह्याच्यामध्ये राजकीय वातावरण निर्माण करून द्यायची ह्यांची जे कोणी राजकीय लोक आहेत ह्याच्यामध्ये ह्यांचं राजकीय विषय आणायले. तर तरी बी माझी म्हणणं आहे की सगळ्याला पत्रकार बांधवांना की ह्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि जे खरं आहे ते सत्य आहे ते लोकांना दिसलं पाहिजे. कामं तर होणार आहेत मलाही माहिती आहे, पण कामं कोण्या आधारे व्हायले. तर तुमच्याकडे इस्टिमेट वर्क ऑर्डर सगळं असताना करा ना. तुमच्याकडे इस्टिमेट आहे आणि वर्क ऑर्डर नाही, मग कामं करत जनतेला लोकांना हेडत करणार तर तुम्ही जे सत्य आहे, सत्य परिस्थिती आहे ते लोकांना कळू द्या. तुम्ही सांगता आता एकाने पोस्ट केले की त्यांचं म्हणणं आलं की माजी आमदार विनायकराव पाटील साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं. तर मला एक त्यांना म्हणायचं आहे, विनायकराव पाटलांनी केलं नाहीये, कुणी करायला लावलं नाही. मी सामान्य नागरिक आहे. राजकीय प्रश्न वेगळा राहिला, राजकारणाच्या ठिकाणी मी सामान्य नागरिक आहे. नागरिकाचा अधिकार आहे, मला अधिकार आहे. त्या अधिकारानुसार मी गेलो, चौकशी केलो. पण यांचं एक चुकलं की ह्यांनी म्हणले की विनायकराव पाटील माजी आमदार यांच्या कार्यकर्त्यांनी असं केले म्हणले. मला एक त्यांना सांगायचं ह्याच्यामध्ये राजकारण नाहीये. मी सामान्य नागरिक आहे आणि मला गुत्तेदार आहेत. मी हे गुत्तेदारासाठी करायलो. उद्या ह्यांनी धोक्यामध्ये येतील, ह्यांनी कामं घेतले तर उद्या जर भोसले साहेब जे म्हणले मी आहे करा काम चालू करा, भोसले साहेब जर उद्या गेले तर तुमचे बिलं कोण काढून देणार आहेत. तुमची वर्क ऑर्डरच नाही, तुम्ही चित मरणार आहो का मग, हे मला म्हणायचं आहे. ह्या कामाची मी चौकशी लावल्याबरोबर अर्ज दिल्याबरोबर लगेच मला आपले तालुक्याचे दमदार आमदार बाबासाहेब पाटील यांच्या PA त्यांनी स्वतः फोन केला व मला सांगितले की हे आपल्या साहेबाचे काम आहेत, आमच्या माणसाला त्रास देऊ नका, हे त्यांचं म्हणणं आलं.